तीन डाय रूप बदलला अख्यांदा रक्त पिऊन घेत असली घटना खोट नाही बोलतो तुला तो पण राजची कोणाची हिंमत नाही होत आता अरे मग तू इकडे आलंच काला घेऊन मला दाखवायला तुझं पुढे शेवटी इंडून फिरून तिकडेच घेऊन आलं. इकडे कुठं चाललोय ब्रेक नाही साई नीट पाया आगा बरे खाली ये ना तू 2 मिनिटं. सगळ्या काय इडं कुठ्या आणल्या पण त्या सगळ्या घासा उभी लागल्या. वीज काय गेली गुडघ्यापर्यंत गेली ना पोरांनो की गाय डायरेक्ट बाबू बाल कसं राहिलं कर 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 वाजत आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 8:30 आणि ते 3 जण गाय घेऊन जायले. माऊली आंघोळच नव्हती वेळ पोरांना. हा रात्रीच्या 11 वाजता पोरांनो आपण कालचा एक ब्लॉग टाकून दिला. जस्ट आता तो 8 वाजता सकाळी आला, लगेच दुसरा 8 वाजता सकाळी आपण बोलून राहिलो. आज पण पहिल्या पण ऐकाय म्हणून राहिले. पण मला माहितीये कालचा व्हिडिओ आपल्याला 7,000 लोकांपर्यंत पोहोचला होता. आजचा माहित नाही, ते शॉर्ट टाकेल मी, बहुतेक जास्त जाईल नाही तर कमी पण जाऊ शकते. पहिल्यांदा टाकेल बरं का. परी धुणं घेऊन राहिली कारण की आता आज सकाळी जाईल पोरांनो गाय घेऊन. गाय घेऊन जाईल मग घास कापायला ना. गाडी का आला. हा ते शेडचं काम चालू आहे ना, ते पत्रे पुत्रे आणायचे त्याचं थोडस काम आहे. आज मला फोन आला होता, मी नाही जाते परिचय त्यांच्या संग, मला पायपे जायचंय कारण की सई तिकडे थांबणार आहे. सई एकटा थांबत नाही तिकडे, ते नाटक घेत राहतं पोरांना. आई खबर राहिली कारण की पोरांना येते आता आम्हाला टाइम लागून जातो, 12 किंवा 1 वाजून जाते. मी तर मला पायपे जायचंय, अर्धा तास मोजून लागतो पायपे जायला. जाऊ आता आपण पण. फायनली पोरांनो गायांपाशी पोहोचलो. सगळ्या गाया चोरून राहिल्या. इकडून बरा नाही हिंडून येऊ राहिलं काय माहिती. मी इकडं आलो होतो म्हटलो गाय आता आहे, पण मग गायवालाच नाही डायरेक्ट. मग त्याच्यामुळे मी पुढे निघालो, तिकडून पळत पळत आलो. कुठे गेला होता. दररोज झालंय आता त्याच मला इकडं बरं एवढा सगळा. तुम्ही सबस्क्राईब करून टाका, असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तुमच्यापर्यंत पोरांनो. मोकळ्या मानानं सबस्क्राईब बटन दाबायला सुद्धा माणसाचं लय मोकळं मन लागत राहतं पोरांनो. वार येऊ वाजू पाहिजे कसं राहिलं कर 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 वाजत आहे नुसतं. चला आता वरती जाऊन पाहू काय सीन आहे. ते मी ते गवत आणायला गेलो, तिथे काटून पेटलं होतं. वरती आलोय, वरती वावर आहे. मी म्हणलो होतो तुम्हाला इथं वाघ आहे बर का, वाघ आहे इथं. हा ते आपण वासरू टाकलं ना त्या दिवशी, तुम्ही ब्लॉग बघितला असेल, तो वासरू टाकलं होतं आम्ही, डायरेक्ट फाडून टाकेल ते. हा आणि यांना इकडे शेड बांधायचं आहे. हरतात ते जाळीनं पॅक राहील. मी म्हणत होतो सकाळी पत्रे न्यायचे, हा त्यांचं वालं मिस्त्रीचं काम चालू आहे. मी दाखवलं असेल कधीतरी. हा मी दाखवलं होतं तुम्हाला ब्लॉग मध्ये. अरे पात्रा पोरांना अशीच नवीन 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 काही ना काही चालूच राहते आपलं शेडचं काम. आपण तिकडे गेल्यावर तिकडे पण चालूच राहते काही ना काही. हा आम्ही जाणार आहे उद्याकडे चांदुरीला. आज काय पाणी पिऊ राहिल्या आता परत. हा हिला नाही प्यायचं वाटतं पाणी, ही पेल होती. हा आता इथून पाणी पितील काय आहे ना. चारीत पुढं नेऊ आता. इथून पाणी प्यायल्या का परत इडून निम्यापर्यंत चरत जातील. आणि तिकडं ते ट्रॅक्टरच्या गाय बांधत राहतो ना आपण, तिकडं जाते. ते पण आहे धुणं धुतलं असल आणि ती आता घास कापणार आहे. आपण जाऊ आता तिकडं जायचंय. बहुतेक 15-20 मिनिटं चालू अजून. वीज काय गेली गुडघ्यापर्यंत गेली ना पोरांनो की गाय डायरेक्ट बाबू. उसक साई ती काय खाड्यात माती याच्यात गेली, मग वंडी फसली ना. पाहिलं बरं चिखल गेली डाय गुडघ्यापर्यंत गेली होती ती गाय. इवाई ती गिओ होती चाय गेला पाय मागून उचक ना माहिना. सगळ्या गाय पुढे काढल्याय. चारीत असेच पुढे नेऊ आपण. भेटू तिकडे गेले आता डायरेक्ट. आता वाजले 11, सगळ्या गाय निघाल्या पोरांना.
फायनली स्टेबल सगळ्या गाया निघाल्या. त्यांचं भरलं नाही, त्यांना हुसकायची गरज नाही पडत. आला बरं खाली ये ना तू 2 मिनिटं. सगळ्या गाया इडं कुठे आणल्या, पण त्या सगळ्या घासा उभी लागल्या. परीला म्हणत होतो गाया उसकती, तिकडं पळाली. अहो या गाया ना या घासा उभी लागले. तिला काय म्हणलो मागून उसक, सगळ्या गाया आम्ही तिकडे नेऊन बांधितो. ती तिकडे पुढं पळाली. त्या गाया घासाला सोडून नाही राहिल्या. आता असं झालंय. चला आता बांधून घेतो. सगळ्या गाया बांधून दिल्या सावलेला. तिकडून चारीत चारीत आणल्या ना, सगळ्या घासा उभी लागल्या होत्या. घास डायरेक्ट गोळून टाकला त्या गायाने. आता जाऊ घरी. आम्ही सोडणार आहे का पायपे जायचं का? हा मशीन काच जीसीबी चालू आहे का? बरं पाहू थोडा टाइम. पाईप वाजले 11:30. फायनली घरी आलो. आता थोडा तरू जेवण करू. आईचं गोरानेच निसायचं काम चालू आहे. सकाळीच आईनं सगळं कामावरलं. घर पुसायपासून भांडे घासायपासून तर टोटल जे घरातले छोटे मोठे कामं राहत्या. कारण की आज आम्ही सकाळी जायलो होतो, पण 8 वाजता जायलो होतो. त्याचं जेवण चालू आहे. पण आपण थोडा तरू काल रस करेला होता ना, आज जायचं होतं आम्हाला, पण कॅन्सल झालं. उद्याकडे जायचंय. मग तो रस करेला होता आणि भजे भुजे कुरड्या ते काही थोडा स्वयंपाक करेला होता. रात्री खाल्ला. आता उद्याकडे जायचंय. जायचंय का? जस्ट बरोबर जेवण झालं. आता वाजले 30 पाहून घ्या. जायचं पुढे ते दुकानामध्ये जायचं. एक वस्तू आहे काहीतरी ती आणायची. ह्या झोपेला होता. माझ्या मोखर्जीवर आलोय. आणि ते दमरे माल भरू दे जे धुणं होतं आत्याने ते नाही आले अजून. पण ते 3 जण जायले. धुणं पण आत्यानं वाळत घातलं तिथं. ती बा ती तिथं सायकल आहे एक. आणि ती काल सायकल मी पण जे काढून आणली होती तीच न्यायची आहे. 2 नेऊ ना. तुला एवढं वडीत नेऊ काय मी तिडव? एक सायकल घेईल मी. एक सायकल घ्यावं लागेल. कारण की त्यांना 12 वाजता तिकडून निघाय जाणार आहे. किती वाजता जाणार ते? किती वाजता जाणार आहे? किती वाजता जाऊ? कुठला दीदीनं फोन केला ते निघून येते. त्यांना पोरायला पोरांनो निघालोय. ब्रेक नाही. जस्ट पोरांनो निघालोय. हा पुढे आहे, मी पाठी मागे आहे. एक तर या सायकलला ब्रेक नाही पोरांनो. निडून पा किती मोठा ढाळ आहे. शेवटी इंडून फिरून तिकडेच घेऊन आली. इकडे कुठं चाललोय? ब्रेक नाही. साई नीट पाया. ब्रेक नाही याडवा नको करू. या सायकलचा असा सीन आहे पोरांनो. एक 10 पोरांनो ना पाय पोरांनो मोकार कायची काही उंच सायकल आहे ती. इकडं कुठं आहे ते दुकान? गावात मानली होती. तू रिकामा उन्हात आणत घेऊन येऊ नका. तू इकडं कुठं जायचं? इकडं नाहीये. इकडं नाही. हे माल इकडे घेऊन आलं. निम्म्यापेक्षा जास्त रस्त्यावर आलो आणि आता इकडं म्हणून राहिलं. काला जख मारायला इडून तिडून उन्हात आणत बॉम्ब मारीत आलं माहिती का? घाम निघालाय पोरांना. बोलूशी सुद्धा नाही वाटत ना. आता कोणाला सांगणार? इथून परत दिवस जायचं. जेवढं आलो तेवढंच परत घरी जायचं. पुढून अरे मग तू इकडे आलंच काला घेऊन मला? अरे कस विषय माहिती का? ही सायकल पळत नाही रे. रिकामा तो अंगापरी भोंगा येड्या. आणि तू सायकल चालवीत आम्ही तिकडे गेलो बरं का. सायकल चालवीत तिकडं आलो. इथं आलो डायरेक्ट सायकलच फेकून दिली. पूर्णपणे दम लागलाय. आणि आम्ही आलो होतो या पिपळाच्या झाडाखाली. इथं पूर्णपणे आज 3 ते 4-5 वर्ष झाले. तिथे एकले खूप मोठी घटना घडली होती. जागेवर माणसं मेली होती. ती घटना तुम्हाला सांगणार आहे. रूप बदलला. अख्ख्यांदा रक्त पिऊन घेत. असली घटना खोट नाही बोलतो मित्रांनो. तो पण राजकीय कोणाची हिंमत नाही होत. आता वाजले 2. 1 वाजता आम्ही नाही गेलो. 1 वाजता घरी निघून आलो होतो. रिकामी तिकडे घेऊन गेलो होतो कुठं काय माहिती. परत तिकडं आता चाललोय. त्यांचा फोन आला होता. त्यांना 2 वाजता जायचंय ना. मग आम्ही जस्ट 2 वाजता त्यांना जायचं अगोदर घेऊन येते जे सामान येते. हो डबे ते घेतले. आता निघालो. तर पिशवीची काहीच गरज नाही का? पिशवी टाकून घ्यायचं. पिशवी टाकून दरी मागे तू घ्यायचा. हा दर मी घेत होता. नुसतं जीवर सायकल धरता आहे ना.
दोन्ही डबे टाकायचे. चला भेटू. मोबाईल ठेवून देतो मी. आता वाजले 5:30. जस्ट पोरांनो मोबाईल जेवण झालं. 3 जण जायले बाहेर थोडेसे. साई, परी आणि मामा. आत्या जायले गाय घेऊन. आज मी गाय घेऊन पण नाही गेलो, कारण गाय घरी घेऊन येईल. जस्ट घरी घेऊन यायचे, बॅग काहीच नाही आयचं तिथे. तर या ब्लॉगला मी इथं एंड करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा आणि हा चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका.